विद्यार्थी मित्रांनो, 12वी तर्कशास्त्र विषयाच्या ई तासिकेमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण तर्कशास्त्रातील तिसरे प्रकरण विधेय तर्कशास्त्र प्रेडिकेट लॉजिक या प्रकरणाच्या अंतिम टप्प्याकडे आहोत। आपण मागील तासिकेमध्ये विधानीय फलनापासून एकवाची विधाने कशी मिळवायची या संबंधीचा अभ्यास आपण केलेला आहे आणि कालच्या तासिकेच्या शेवटी आपणास मी सूचना दिली होती की आपण पुढील तासिकेमध्ये संख्यापकीय निगमनाचे जे 4 महत्त्वपूर्ण असे नियम आहेत त्याचा अभ्यास आपणास करावायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या तासिकेमध्ये संख्यापकीय निगमन या मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासात करावयाचा आहे किंवा याला आपण संख्यापकीय नैगमनिक पद्धती असंही म्हणू शकतो। याला आपण संख्यापकीय नैगमनिक पद्धती असंही म्हणतो। या एका मुद्द्याचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, नैगमनिक सिद्धतेप्रमाणेच जे आपण दुसऱ्या प्रकरणात अभ्यासलेला आहे, कंडिशनल प्रूफ, सोपाधिक सिद्धता, इनडायरेक्ट प्रूफ, अप्रत्यक्ष सिद्धता यामध्ये अभ्यासलेला आहे, त्याच पद्धतीनं नैगमनिक सिद्धतेप्रमाणेच संख्यापकीय निगमनात सुद्धा युक्तिवादाचे निष्कर्ष विधान हे युक्तिवादामध्ये आधार विधान आणि निष्कर्ष विधान असतं। तर युक्तिवादातील निष्कर्ष विधान त्याच्या आधार विधानापासून विशिष्ट नियमांच्या आधारे निगमित केले जाते, विशिष्ट नियमांच्या आधारे सिद्धता दिली जाते, विशिष्ट नियमांच्या आधारे वैधता दिली जाते। ज्या पद्धतीने आपण नैगमनिक सिद्धता पद्धतीमध्ये युक्तिवादातील निष्कर्ष हा आधार विधाने आणि तर्कशास्त्रातील 19 नियमांचा उपयोग करून युक्तिवादातील निष्कर्ष आधार विधानातून सिद्ध करतो, अगदी त्याच नैगमनिक सिद्धतेप्रमाणेच संख्यापकीय निगमनात सुद्धा युक्तिवादाचा निष्कर्ष हा किंवा युक्तिवादाचे निष्कर्ष विधान हे त्याच्या आधार विधानापासूनच सिद्ध केले जाते, परंतु ते सिद्ध करत असताना विशिष्ट नियमांचा आधार घेतला जातो। मग संख्यापकीय निगमनामध्ये 19 नियम, त्यात अनुमानाचे 9 नियम आणि प्रतिनिवेशनाचे म्हणजेच स्थानांतरणाचे म्हणजेच सममूल्यतेचे 10 नियम, अशा 19 नियमांबरोबरच आपल्याला संख्यापकीय निगमनाच्या 4 नियमांचीही आवश्यकता असते। जोपर्यंत आपण संख्यापकीय निगमनाच्या 4 नियमांचा अभ्यास करणार नाही, त्याला जाणून घेणार नाही, ते समजून घेणार नाही, तोपर्यंत आपण संख्यापकीय नैगमनिक युक्तिवादाची सिद्धता किंवा वैधता देऊ शकत नाही। आता काय या 4 नियमांची आवश्यकता आहे? संख्यापकीय निगमनाच्या 4 नियमांची आवश्यकता का आहे, गरज का आहे? कारण अमिश्र विधाने असलेल्या, लक्षपूर्वक ऐका की या 4 नियमांची UI, EI, UG, EG या 4 नियमांची आवश्यकता काय आहे, का आहे, गरज का आहे? कारण अमिश्र विधाने असलेल्या युक्तिवादांचे चिन्हांकन, अमिश्र आपण पाहिलं होतं मिश्र आणि अमिश्र विधाने असलेल्या युक्तिवादांचे चिन्हांकन करताना
केलेल्या विधानीय फलन आणि संख्यापकाच्या वापरामुळे, केलेले विधानीय फलन आणि संख्यापकाच्या वापरामुळे, दोन संख्यापकापैकी योग्य ते संख्यापक जे वापरतो, विधानीय फलन आणि संख्यापकाच्या वापर केल्यामुळे त्याची युक्तता, त्या युक्तिवादाची युक्तता केवळ आणि केवळ 19 नियमांच्या साह्याने सिद्ध करता येत नाही, सिद्धता देता येत नाही, वैधता देता येत नाही. त्यासाठी आपणास 4 नियमांची आवश्यकता असते. त्यातील पहिला नियम आहे सार्विक संख्यापनाचा. पहिला नियम आहे सार्विक उदाहरणीकरण. लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, सार्विक उदाहरणीकरण याला आपण UI नियम असंही म्हणतो. दुसरा नियम आहे सार्विक सामान्यीकरण. दुसरा नियम कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? सार्विक सामान्यीकरण. तिसरा नियम आहे अस्तित्वदर्शक सामान्यीकरण. तिसरा नियम कोणता? अस्तित्वदर्शक सामान्यीकरण. आणि चौथा नियम आहे अस्तित्वदर्शक उदाहरणीकरण. अशा 4 संख्यापकीय निगमनाचे नियम आपणास आजच्या तासिकेत अभ्यासायचे आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये UI, UG, EG आणि EI असे 4 नियम, UIचा नियम, UGचा नियम, EGचा नियम आणि चौथा EIचा नियम असे 4 नियम आपणास अभ्यासायचे आहे. आता सामान्य विधानांचे चिन्हांकन करताना जे विधाने सामान्यवाची आहेत, सामान्य विधाने आहेत, अशा विधानांचे चिन्हांकन करत असताना काय करतो विद्यार्थी मित्रांनो? आपण सांगा बरं, काय करतो आपण? लक्ष द्या बेटा, इकडं बघा, लक्ष द्या इकडं. काय करतो बेटा? सामान्य विधानांचे चिन्हांकन करताना आपण संख्यापकाचा आवश्यकतेनुसार उपयोग करत असतो. सामान्य विधानांचे चिन्हांकन करताना केलेल्या संख्यापकाच्या वापरामुळे हे नियम, जे आता 4 नियम शिकायचे आहेत, हे नियम आवश्यक ठरतात, गरजेचे ठरतात. त्यात UI व EI हे नियम सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधाने, पहा, UI आणि EI हे नियम सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधाने निष्पन्न करण्यासाठी वापरले जातात. सत्यता फलनात्मक विधाने निष्पन्न करण्यासाठी वापरले जातात. याला सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आधार विधानांचं, युक्तिवादात दिलेल्या आधार विधानांचे रूपांतर करण्यासाठी UI म्हणजेच सार्विक उदाहरणीकरण आणि EI अस्तित्वदर्शक उदाहरणीकरण या 2 नियमांचा उपयोग केला जातो. एकदा ते सत्यता फलनात्मक विधानात रूपांतरित झाले, एकदा ते सत्यता फलनात्मक विधानात रूपांतरित झाले की मग आपण अनुमानाचे 9 नियम आणि स्थानांतरणाचे 10 नियम अशा 19 नियमांच्या साहाय्याने निष्कर्ष निष्पन्न करत असतो, निष्कर्ष सिद्ध करत असतो, निष्कर्षाची वैधता देत असतो. तर UG आणि EGचे नियम कशासाठी उपयोगात आणले जातात? तर UG आणि EG हे 2 नियम सत्यता फलनात्मक विधानांपासून सामान्य विधाने निष्पन्न करण्यासाठी वापरली जातात. विरुद्ध आहे UI आणि EI हे 2 नियम, UI आणि EI हे 2 नियम सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधाने मिळवण्यासाठी. तर UG आणि EG या नियमांचा उपयोग कशासाठी केला जातो? तर UG आणि EG हे नियम सत्यता फलनात्मक विधानांपासून सामान्य विधाने निष्पन्न करण्यासाठी वापरली जातात, उपयोगात आणली जातात. आता आपण प्रत्यक्षामध्ये संख्यापकीय निगमनाचे नियम अभ्यासूया. संख्यापकीय संख्यापकीय निगमनाचे नियम
आपणास आजच्या तासिकेमध्ये अभ्यासायचे आहे। जे 4 नियम अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत त्यांचा अभ्यास आपणास आजच्या तासिकेत करावयाचा आहे। त्यातला पहिला नियम आपण या ठिकाणी अभ्यासूया। त्या नियमाचं नाव आहे सार्विक उदाहरणीकरण। सार्विक उदाहरणीकरण हा पहिला नियम आपणास अभ्यासायचा आहे। याला इंग्रजीमध्ये UI चा नियम असं म्हटलं जातं। UI चा नियम असं म्हटलं जातं। आता सार्विक उदाहरणीकरण, सार्वत्रिक उदाहरणीकरण म्हणजेच UI चा नियम काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सार्वत्रिक सामान्य विधानापासून, सार्वत्रिक सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधाने मिळवण्यासाठी सार्विक उदाहरणीकरणाचा म्हणजेच UI चा नियम वापरला जातो। नियम कसा आहे सार्विक उदाहरणीकरणाचा, सार्वत्रिक उदाहरणीकरणाचा? म्हणजेच UI चा नियम कसा आहे विद्यार्थी मित्रांनो की सार्वत्रिक सामान्य विधानांपासून, सार्वत्रिक जिथं x हे सार्विक संख्यापक आलेला असेल, सार्वत्रिक सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधाने मिळवण्यासाठी सार्विक उदाहरणीकरणाचा नियम म्हणजेच UI चा नियम उपयोगात आणला जातो, वापरला जातो असं म्हटलं जातं। आता विद्यार्थी मित्रांनो हा जो नियम आहे सार्वत्रिक उदाहरणीकरणाचा म्हणजेच UI चा नियम, हा नियम सार्विक सामान्य विधानांच्या स्वरूपावर आधारित आहे। हा जो UI चा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो, हा UI चा नियम सार्वत्रिक सामान्य विधानांच्या स्वरूपावर आधारित आहे। विधानीय फलनाचे सार्वत्रिक संख्यापन कसे स्वरूप आहे पहा। विधानीय फलनाचे सार्वत्रिक संख्यापन तेव्हाच सत्य असते। विधानीय फलनाचे सार्वत्रिक संख्यापन तेव्हाच सत्य असते जेव्हा त्याची निवेशित असलेली सर्व उदाहरणे ही सत्य असतात। काय पहा की विधानीय फलनाचे सार्वत्रिक संख्यापन हे तेव्हाच सत्य असते जेव्हा त्याची निवेशित असलेली सर्व उदाहरणे ही कशी असतील, सत्य असतील। तेव्हाच ते सार्विक उदाहरणीकरण म्हणजेच UI चा नियम असं त्याला म्हणतो आपण। UI चा नियम असं सांगतो की विधानीय फलनाचे, लक्षपूर्वक ऐका की UI चा नियम सार्विक उदाहरणीकरणाचा नियम काय सांगतो की UI चा नियम सांगतो की विधानीय फलनाचे कोणतेही निवेशित उदाहरण, विधानीय फलनाचे कोणतेही निवेशित उदाहरण त्याच्या सार्वत्रिक संख्यापनापासून युक्तपणे, वैधपणे निगमित करता येते। म्हणजे काय की एखाद्या वर्गाच्या सर्व सदस्यांबाबत, एखाद्या वर्गाच्या सर्व सदस्यांबाबत जे सत्य आहे, एखाद्या वर्गाच्या, एखाद्या समूहाच्या, एखाद्या जातीच्या सर्व सदस्यांबाबत जे सत्य आहे ते त्या वर्गाच्या, त्याच वर्गाच्या प्रत्येक सदस्याबाबत सत्य असते। ते त्या वर्गाच्या प्रत्येक सदस्याबाबत सत्य असते असा हा सार्विक उदाहरणीकरणाचा म्हणजेच UI चा नियम आहे। आता या नियमाचे चिन्हात्मक प्रातिनिधिक रूप कसे आहे? या नियमाचे चिन्हात्मक, ज्याचा आपल्याला प्रत्यक्षात युक्तिवाद सोडवताना उपयोग करावा लागतो, म्हणजेच त्याचं चिन्हात्मक प्रातिनिधिक रूप कसे आहे तर त्याचा असा आहे की सार्विक संख्यापक x दुसऱ्या कंसात phi x याचं रूपांतर सार्विक संख्यापक निघून जाईल, phi आणि xच्या जागेवर व्यक्ती चिन्ह घ्यावायचं आहे, ज्याला आपण न्यू असं म्हणतो।
ज्याचा उच्चार या चिन्हाचा काय होतो, हे जे थोडंसं व्ही सारखं केलेलं चिन्ह आहे याचा उच्चार न्यू असा होतो. जसं या विधेय चलाला आपण फाय असं म्हणतो, तसं या चिन्हाला न्यू असा उच्चार आहे. हे पहिल्या लहान कंसात एक्स, दुसऱ्या लहान कंसात फाय एक्स, देअरफॉर म्हणजे म्हणून, फाय न्यू हे या नियमाचे सार्विक उदाहरणीकरण यू आय हे या नियमाचे चिन्हात्मक प्रातिनिधिक रूप आहे. आता याचं एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा नियम नेमका कसा आपणास उपयोगात आणावयाचा आहे. कारण हे नियम कसे उपयोगात आणावायचे हे लक्षात घेतल्यानंतरच आपण प्रत्यक्षामध्ये ते विधान सोडवू शकतो, आणि हे जर लक्षात नाही आलं तर आपण प्रत्यक्षात विधान सोडवू शकत नाही. पहा पहिलं विधान, पहिल्या लहान कंसात एक्स, दुसऱ्या लहान कंसात एस एक्स सोपाधिक सी एक्स. दुसरं आधार विधान आहे, हे युक्तिवाद लिहून आपण या ठिकाणी सोडूया. दुसरं आधार विधान आहे यस यम देअरफॉर सी यम असा आपल्याला दिलेला युक्तिवाद आहे. आता आपल्याला सोडवायचं आहे. जशाला तसं लिहून घेतल्यानंतर एक आडवी रेषा घेतली, 2 नंतर येणारा क्रमांक या ठिकाणी 3 येईल. आता सार्विक उदाहरणापासून सत्यता फलनात्मक विधान मिळवणे म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेमध्ये काय आहे, एक्स निघून जाईल, यसला यस येईल, परत हे एक्स व्यक्ती चल जे आहे ते निघून जातं. इथं आपल्याला यम दिलेला आहे म्हणून यमचाच उपयोग करावयाचा आहे. यम या व्यक्ती अचलाचाच उपयोग करावयाचा आहे. यम सोपाधिकला सोपाधिक, सीला सी, एक्स हे व्यक्ती चल निघून जाऊन यम हे व्यक्ती चल येईल. हे याचं रूपांतर आहे विद्यार्थी मित्रांनो. काय क्रमांक आहे त्याचा 1. आणि कोणत्या नियमाचा उपयोग करून आपण या सार्विक विधानाचं रूपांतर सत्यता फलनात्मक विधानात केलेलं आहे, तर तो नियम आहे यू आयचा नियम. तो नियम कोणता आहे, यू आयचा नियम. 3 नंतर येणारा क्रमांक आहे 4. परत इथं कोणतंही संख्यापक राहिलेलं नाही आहे. मग निष्कर्ष काय सिद्ध करावायचा आहे, पहा सी. आपल्याला सी इथं आहे, पण याचं रूपांतर करून घेतल्यानंतर या विधानाकडे आपण लक्ष द्यायचं नाही. सी इथं आहे. आता सी बाजूला काढण्यासाठी त्या सोपाधिक विधानाचा पूर्वांग आपल्याला माहीत पाहिजे आहे का, आहे. मग सोपाधिक विधानाचा पूर्वांग माहीत असेल तर उत्तरांग जशाला तसा. सोपाधिक विधानाचा क्रमांक 3, त्याचा पूर्वांक कुठं माहीत आहे 2 मध्ये, आणि कोणता नियम वापरून उपयोगात आणून त्या सोपाधिक विधानाचा उत्तरांग जशाला तसा बाजूला काढला, एम पीचा नियम, विधायक विधीचा नियम, मोडस पोनसचा नियम. निष्कर्ष आला का, आला. इथं एक गोष्ट आपण ही लक्षात ठेवा की आपण यू आयचा नियम हा आधार विधानांसाठीच उपयोगात आणावयाचा आहे, निष्कर्षासाठी नाही. आधार विधानांचे रूपांतर करत असतानाच आपल्याला सार्विक उदाहरणीकरणाचा यू आयचा नियम उपयोगात आणायचा आहे. आणि त्यातल्या त्यात त्या युक्तिवादातील ज्या आधार विधानामध्ये एक्स हे सार्विक संख्यापक आलेलं असेल त्याच आधार विधानांचं रूपांतर यू आयच्या नियमाला अनुसरून करावायचं असतं. ई एक्स असेल तर त्यांचं रूपांतर यू आयच्या नियमाला अनुसरून करावायचे नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली का, की आधार विधानात जर एक्स हे सार्विक संख्यापक ज्या ज्या आधार विधानात आलेला असेल त्या आधार विधानांचं रूपांतर करण्यासाठी यू आयचा नियम उपयोगात आणावा. हा अशा पद्धतीनं हा आपला पहिला नियम आहे. आता आपण दुसरा नियम या ठिकाणी अभ्यासूया. सार्विक उदाहरणीकरणाचा नियम आपण या ठिकाणी आता अभ्यासलेला आहे. दुसरा नियम पाहूया. आता जे सांगितलं त्याच्यावर आपल्याला स्पष्ट करा असा एक 3-3 गुणाचा प्रश्नसुद्धा येऊ शकतो. यू आयचा नियम सांगा, यू जीचा नियम सांगा, अशा पद्धतीनं. आता दुसरा नियम आपण या ठिकाणी अभ्यासूया. सार्विक सामान्यीकरण. सार्विक सामान्यीकरण
हा दुसरा नियम आपल्याला अभ्यासायचा आहे आणि याला इंग्रजीमध्ये UGचा नियम असं म्हणतात. कोणता नियम म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? UGचा नियम असं म्हणतात. आता UGचा नियम म्हणजेच सार्विक सामान्यीकरणाचा नियम हा फक्त आणि फक्त निष्कर्षासाठीच उपयोगात येतो. आणि तोही कोणत्या निष्कर्षासाठी? की ज्या युक्तिवादातील निष्कर्षामध्ये सार्विक संख्यापक आलेला असेल त्याच्यासाठी. तो कसा आता आपण या ठिकाणी अभ्यासूया. आता सार्विक सामान्यीकरण म्हणजेच UGचा नियम काय म्हणतो? की सार्विक सामान्यीकरणाचा नियम वापरून आपल्याला सत्यता फलनात्मक विधानांपासून सार्विक सामान्यीकरणाचा नियम वापरून आपल्याला सत्यता फलनात्मक विधानांपासून कशापासून? सत्यता फलनात्मक विधानांपासून सार्वत्रिक सामान्य विधान निष्पन्न करता येते. सार्वत्रिक सामान्य विधान निष्पन्न करता येते. कशापासून? सत्यता फलनात्मक विधानांपासून सार्वत्रिक सामान्य विधान निष्पन्न करता येते. कोणत्या नियमाला अनुसरून? सार्विक सामान्यीकरणाच्या नियमाला अनुसरून, म्हणजेच UGच्या नियमाला अनुसरून. मग हा नियम आहे नेमका काय? कसा आहे? तर हा नियम असा आहे की वर्गाच्या सर्व सदस्यांबाबत जे सत्य आहे, वर्गाच्या सर्व सदस्यांबाबत जे सत्य आहे ते त्या वर्गाच्या प्रत्येक सदस्याबाबत सत्य आहे असे हा नियम सांगतो. कोणता? शेक्सरचा नाही, सार्विक सामान्यीकरणाचा म्हणजेच UGचा नियम सांगतो. काय सांगतो? की वर्गाच्या सर्व सदस्यांबाबत जे सत्य आहे ते त्या वर्गाच्या प्रत्येक सदस्याबाबत सत्य आहे असा सार्विक सामान्यीकरणाचा नियम सांगतो. आणि असे आपण युक्तपणे निष्पन्न सुद्धा करू शकतो, निगमित सुद्धा करू शकतो. पण जे एका वर्गाच्या, लक्षपूर्वक आहे का, पण जे एका वर्गाच्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी, एका वर्गाच्या एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी सत्य आहे ते त्या वर्गाच्या सर्व सदस्यांविषयी सत्य आहे असे आपण निष्पन्न करू शकत नाही. असे आपण निष्पन्न करू शकत नाही. तर सत्यता फलनात्मक विधान जी यदृच्छया निवडलेली व्यक्ती आहे, सत्यता फलनात्मक विधान जी यदृच्छया निवडलेली व्यक्ती आहे यापासून सार्वत्रिक सामान्य विधान युक्तपणे निष्पन्न करता येते. काय म्हटलं पहा? सत्यता फलनात्मक विधान जी यदृच्छया निवडलेली व्यक्ती आहे यापासून सार्वत्रिक सामान्य विधान युक्तपणे निष्पन्न करता येते. आता या नियमाचे चिन्हातील प्रातिनिधिक रूप कसे आहे? UIच्या अगदी विरुद्ध, UIच्या अगदी विरुद्ध याचं प्रातिनिधिक रूप आहे. फाय न्यू म्हणून x दुसऱ्या कंसात फाय x हे याचं चिन्हांकित प्रातिनिधिक रूप आहे. फाय न्यू देअरफॉर म्हणजे म्हणून x दुसऱ्या कंसात फाय x म्हणजे x नसेल तर लावायचा आहे. पण निष्कर्षासाठीच UGचा नियम उपयोगात येतो आणि त्यातल्या त्यात ज्या युक्तिवादाचा निष्कर्ष सार्विक संख्यापकाने जोडलेला असेल त्याच युक्तिवादाच्या निष्कर्षासाठी UGचा नियम आपणास उपयोगात आणावयाचा आहे. आपण याचं एक उदाहरण पाहूया विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर आपण पुढील तिसऱ्या नियमाकडे जाऊया. एक उदाहरण पाहूया. पहिलं आधारविधान आहे x दुसऱ्या कंसात ax सोपाधिक bx दुसऱ्या कंसात x bx सोपाधिक dx देअरफॉर x कंसात ax सोपाधिक dx हे युक्तिवाद आहे, संख्यापकीय नैगमनिक युक्तिवाद आहे. याची सिद्धता आपणास द्यावायची आहे. 2 नंतर येणारा क्रमांक 3 आहे. सर्वप्रथम आधार विधानांचं रूपांतर करून घ्यावायचं आहे आणि ते रूपांतर करत असताना UI आणि EI या 2 नियमांचा उपयोग करायचा आहे.
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आधार विधानांचं रूपांतर करत असताना जर आधार विधानांमध्ये x हे सार्विक संख्यापकासोबत EX हे अस्तित्वदर्शक संख्यापकी आलेलं असेल आधार विधानामध्ये, तर अगोदर EIचा नियम उपयोगात आणावा आणि नंतर UIचा नियम उपयोगात आणावा. इथं EX आलेला आहे का? नाही. म्हणजे फक्त UIचा नियम उपयोगात आणून या चं रूपांतर, या आधार विधानांचं रूपांतर करून घ्या. x निघून गेलं, a ला a. परत हे x हे व्यक्तिचल जाऊन व्यक्तिचिन्ह yचा उपयोग केला जातो. व्यक्तिचिन्ह कशाचा उपयोग केला जातो? yचा उपयोग केला जातो. सोपाधिकला सोपाधिक, b ला b, x हे व्यक्तिचल जाऊन y हे व्यक्तिचिन्ह उपयोगात आणलं. हे क्रमांक 1चा कोणता नियम उपयोगात आणून सार्विक संख्यापक आपण काढून टाकलेला आहे? UIचं. 3 नंतर 4 आणखीन एक आधार विधान आहे ज्याचं रूपांतर आपणास करायचं आहे. x गेला, b, परत x हे व्यक्तिचल निघून जाईल, y हे व्यक्तिचिन्ह येईल, सोपाधिकला सोपाधिक, d, x हे व्यक्तिचल जाईल, y हे व्यक्तिचिन्ह येईल. आलं? कुठून आलं हे? क्रमांक 2 कोणता नियम वापरून आपण x हे सार्विक संख्यापक काढून टाकलेला आहे? UIचा नियम. 4 नंतर 5. आता रूपांतर करून घेतल्यानंतर यांच्याकडे आपण पाहायचं नाही, यांचा उपयोग आपल्याला होत नाही, यांच्याकडे पाहायचं. ही आधार विधाने रूपांतरित केलेली आणि निष्कर्ष आपणास काय पाहिजे पहा, a सोपाधिक d पाहिजे आपणास. काय पाहिजे? a सोपाधिक d. a सोपाधिक d इथं आहे. आता 2 सोपाधिक विधानांशी संबंधित असणारा नियम कोणता आहे? अनुमानाचा नियम आहे. क्रमांक 3चा नियम. कोणता नियम? लक्षितता शृंखलाचा नियम, HSचा नियम. काय म्हणतो? 2 वेगवेगळी सोपाधिक विधाने असतील, त्यातील कोणत्याही एका सोपाधिक विधानाचा उत्तरांग हा दुसऱ्या कोणत्याही सोपाधिक विधानाचा पूर्वांग असेल तर लक्षितता शृंखलाच्या नियमानुसार सुरुवात केलेल्या पहिल्या सोपाधिक विधानाचा पूर्वांग आणि दुसऱ्या सोपाधिक विधानाचा उत्तरांग आपण सोपाधिकने जोडू शकतो. सुरुवात केली होती 3 पासून. 3,4 नियम उपयोगात आणला, HS लक्षितता शृंखला. a सोपाधिक d, a सोपाधिक d. निष्कर्ष आला विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्यास या विधानीय फलनापासून सार्वत्रिक सामान्य विधान मिळवायचं आहे, त्यालाच आपण UGचा नियम म्हणतो. आणि अगदी सरळ सोप्या भाषेत सांगायचं असेल तर सोपाधिक असल्यामुळे काय येईल? x. जर इथं संधी असतं तर EX आला असतं. सोपाधिक असल्यामुळे x आला, a ला a, y हे व्यक्तिचिन्ह जाऊन परत व्यक्तिचल येईल, सोपाधिकला सोपाधिक, d ला d आणि y हे व्यक्तिचिन्ह जाऊन x हे व्यक्तिचल येईल. याचं रूपांतर असं केलेलं. काय क्रमांक त्याचा? 5. आणि कोणता नियम उपयोगात आणून सार्विक संख्यापक लावलेला आहे? UGचा नियम. अशा पद्धतीने आपण संख्यापकीय नैगमनिक युक्तिवादांची सिद्धता देत असतो आणि त्यात आपण सार्विक सामान्यीकरण म्हणजेच UGचा नियम अशा पद्धतीने आपण उपयोगात आणतो. आता यापुढील आपण 3रा नियम या ठिकाणी अभ्यासूया आणि मग आपण 4था नियम. असे 4 नियम घेतल्यानंतर मग आपण प्रत्यक्षामध्ये युक्तिवाद कसे सोडवायचे याचा अभ्यास करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत हा पाठ आपल्याला अतिशय सुलभ आहे असं वाटत असेल. 3रा नियम पहा. आता 3रा नियम आपणास अभ्यासावायचा आहे. पहिला नियम अभ्यासला आपण सार्विक उदाहरणीकरण UI. दुसरा नियम अभ्यासला आपण सार्विक सामान्यीकरण UGचा नियम अभ्यासला. आता 3रा नियम अभ्यासावायचा आहे अस्तित्वदर्शक सामान्यीकरण. अस्तित्वदर्शक सामान्यीकरण. अस्तित्वदर्शक सामान्यीकरण याला आपण इंग्रजीमध्ये EGचा नियम असं म्हणतो. इंग्रजीमध्ये कोणता नियम म्हणतो आपण? EGचा नियम असं म्हणतो. आता अस्तित्वदर्शक सामान्यीकरणाचा म्हणजेच EGचा नियम काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर सत्यता फलनात्मक विधाने म्हणजे जिथं संख्यापक नसतं, सत्यता फलनात्मक विधानांपासून अस्तित्वाची म्हणजे EX हे संख्यापक असलेले अस्तित्वाची सामान्य विधान प्राप्त करण्यासाठी
अस्तित्वदर्शक सामान्यीकरणाचा म्हणजेच इजीचा नियम उपयोगात आणला जातो. आता अस्तित्वाची सामान्य विधान हे एखाद्या वर्गातील काही सदस्यांबाबत असते. अस्तित्वाची सामान्य विधान जे असतं ते अस्तित्वाची सामान्य विधान हे एखाद्या वर्गातील काही सदस्यांबाबत असते. मग काय असते ते की एखाद्या वर्गातील विशिष्ट व्यक्तीबाबत जे सत्य असते ते त्या वर्गातील काही व्यक्तींबाबत सत्य असते. काय असते? सत्य असते. असे आपण वैधपणे युक्तपणे निगमित करू शकतो. कोणत्या नियमाला अनुसरून? अस्तित्वदर्शक सामान्यीकरण म्हणजेच इजीच्या नियमाला अनुसरून आपण वैधपणे निगमित करू शकतो. म्हणजे काय की यदृच्छया निवडलेली व्यक्ती असलेल्या सत्यता फलनात्मक विधानांपासूनही अस्तित्वाची सामान्य विधान आपणास निष्पन्न करता येते. म्हणून अस्तित्वदर्शक सामान्यीकरणाची व्याख्या कशी केली जाते पहा की विधानीय फलनाचे, लक्षपूर्वक ऐका विद्यार्थी मित्रांनो, लक्ष दे बाळा इकडं, विधानीय फलनाचे अस्तित्वाची संख्यापन त्याच्या कोणत्याही निवेशित उदाहरणापासून युक्तपणे निष्पन्न करता येते. आता या नियमाचे चिन्हातील प्रातिनिधिक रूप कसे आहे? फाय न्यू देअरफॉर EX दुसऱ्या कंसात फाय एक्स हे या अस्तित्वदर्शक सामान्यीकरण म्हणजेच इजी या नियमाचे चिन्हांकनात्मक प्रातिनिधिक रूप आहे. EX नाही आहे, नंतर लावलेला आहे इजी. आता इजी हा नियम त्याच युक्तिवादासाठी उपयोगात आणला जातो ज्या युक्तिवादाचा निष्कर्ष EX या अस्तित्वदर्शक संख्यापकाने आलेला असेल. आता अगोदरचा नियम UGचा नियम निष्कर्ष X शारीरिक संख्यापकाने आलेला असेल तर UG आणि निष्कर्ष EX या अस्तित्वदर्शक संख्यापकाने आलेला असेल तर EG. लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण गोंधळ करून घेऊ नका. निष्कर्षात X शारीरिक संख्यापक आलं तर UGचा नियम उपयोगात आणायचा आहे. निष्कर्षात EX हे अस्तित्वदर्शक संख्यापक आलं तर EGचा नियम आपणास उपयोगात आणायचा आहे. एक छोटंसं उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया, म्हणजे त्या उदाहरणातून आपणास अस्तित्वदर्शक सामान्यीकरणाचा नियम काय आहे किंवा तो नियम कसा आहे हे लक्षात येईल. पहिलं आधारविधान आहे, पहिल्या कंसात X दुसऱ्या कंसात DX सोपाधिक AX. पहिल्या कंसात X दुसऱ्या कंसात DX सोपाधिक AX. दुसरा आधारविधान आहे X DX देअरफॉर. आता निष्कर्ष पाहायचा, निष्कर्ष कसा येईल? EX ने असलेला येईल. EX दुसऱ्या कंसात AX हा निष्कर्ष आहे. लिहून घेतला संख्यापकीय नैगमनिक युक्तिवाद. 2 नंतर येणारा क्रमांक 3. अगोदर आधार विधानांचं रूपांतर करून घ्यावायचं आहे. X निघून जाईल, पहिलं आधार विधानाचं रूपांतर करू. X गेलं, D आलं. X हे व्यक्तिचल जाईल. Y या व्यक्तिचिन्हाचा उपयोग करा. सोपाधिकला सोपाधिक, Aला A. X हे व्यक्तिचल जाईल. Y या चिन्हाचा उपयोग. याचं रूपांतर असं केलं, काय क्रमांक आहे त्याचा? 1. काय काढून टाकलं? X काढून टाकलेला आहे म्हणून UI. 3 नंतर येणारा क्रमांक आहे 4. परत X निघून जाईल, D. X हे व्यक्तिचल निघून जाऊन येईल व्यक्तिचिन्ह Y. काय क्रमांक आहे? 2. काय काढून टाकलं? X हे शारीरिक संख्यापक काढून टाकलं. कोणत्या नियमाला अनुसरून? UI. 4 नंतर येणारा क्रमांक 5. निष्कर्ष काय पाहिजे? A पाहिजे. A इथं आहे, सोपाधिक विधानाच्या उत्तरांगात आहे. पूर्वांग माहीत आहे का? आहे. सोपाधिक विधानातील पूर्वांग माहीत असेल तर उत्तरांग जशाला तसा AY. सोपाधिक विधानाचा क्रमांक 3, त्याचा पूर्वांग कुठं माहीत आहे? 4 मध्ये. आणि कोणता नियम उपयोगात आणून उत्तरांग जशाला तसा त्या सोपाधिक विधानाचा घेतलेला आहे तर तो MP चा नियम. निष्कर्ष आला.
आता या सत्यता फलनात्मक विधानापासून आपल्याला अस्तित्वदर्शक सामान्य विधान मिळवताना इजीचा नियम उपयोगात आणायचा आहे. म्हणून ए आलेला आहे, ई एक्स समोर दुसऱ्या कंसात ए, वाय हे व्यक्तिचिन्ह जाऊन एक्स हे व्यक्तिचिन्ह लिहिण, याचं रूपांतर असं केलेलं आहे. निष्कर्ष आपल्याला तोच पाहिजे की नाही पहा. 5 क्रमांक काय जोडलं, काय नव्हतं इथं, ई एक्स नव्हतं, ते जोडलं म्हणजे कोणता नियम आहे, इजीचा नियम. इजीचा नियम. अशा पद्धतीने इजीचा नियम आपण उपयोगात आणत असतो. विद्यार्थी मित्रांनो, मी जोडलं, काढून टाकलं, हे जे शब्द वापरतोय ते आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना थोडंसं सुलभ जावं म्हणून. अन्यथा तर्कशास्त्रीय भाषा थोडीशी वेगळी आहे. तर आता शेवटचा 4था नियम आपण या ठिकाणी अभ्यासूया. अस्तित्वदर्शक उदाहरणीकरणाचा नियम अभ्यासूया आणि आपली ही आजची तासिका मग आपण थांबूया. एक शेवटचा 4था नियम अभ्यासूया. अस्तित्वदर्शक उदाहरणीकरण. अस्तित्वदर्शक उदाहरणीकरण. अस्तित्वदर्शक उदाहरणीकरण याला इंग्रजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो EIचा नियम असं म्हटलं जातं. शॉर्ट फॉर्म याचं EIचा नियम असं म्हटलं जातं. आता अस्तित्वदर्शक उदाहरणीकरणाचा नियम काय आहे, तर अस्तित्वदर्शक उदाहरणीकरणाचा नियम असं सांगतो की विधानीय फलनाच्या अस्तित्वदर्शक संख्यापनापासून, विधानीय फलनाच्या अस्तित्वदर्शक संख्यापनापासून आपण त्याच्या निवेशित उदाहरणाचे सत्य निष्पन्न करू शकतो. अस्तित्वदर्शक सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधान मिळवण्यासाठी हा नियम वापरला जातो. हा नियम EIचा नियम, अस्तित्वदर्शक उदाहरणीकरणाचा नियम कशासाठी उपयोगात आणला जातो, तर अस्तित्वदर्शक सामान्य विधानांपासून सत्यता फलनात्मक विधान मिळवण्यासाठी EIचा नियम उपयोगात आणला जातो, वापरला जातो. विधानीय फलनाचे अस्तित्वदर्शक संख्यापन तेव्हाच सत्य असते. लक्षपूर्वक आहे का विद्यार्थी मित्रांनो. विधानीय फलनाचे अस्तित्वदर्शक संख्यापन तेव्हाच सत्य असते जेव्हा त्याचे निदान एक तरी, निदान म्हणजे कमीत कमी, निदान एक तरी निवेशित असलेले उदाहरण हे सत्य असते. काय म्हटलं मी की विधानीय फलनाचे अस्तित्वदर्शक संख्यापन हे तेव्हाच सत्य असते जेव्हा त्याचे निदान एक तरी निवेशित असलेले उदाहरण हे काय असते, सत्य असते. म्हणजे काय की वर्गाच्या काही सदस्यांबाबत जे सत्य असते, वर्गाच्या काही सदस्यांबाबत जे सत्य असते ते त्या वर्गाच्या यदृच्छया निवडलेल्या व्यक्तींबाबत सत्य नसते. वर्गाच्या काही सदस्यांबाबत जे सत्य असते ते त्या वर्गाच्या यदृच्छया निवडलेल्या व्यक्तींबाबत सत्य नसते. म्हणजे काय की निवेशित उदाहरण यदृच्छया निवडलेली व्यक्ती नसते. निवेशित असलेलं उदाहरण हे यदृच्छया निवडलेली व्यक्ती नसते. EIचा नियम वापरताना व्यक्ती अचलाची निवड करत असताना, हे अतिशय महत्त्वाच्या 2-4 ओळी आहेत, लक्षपूर्वक ऐका. EIचा नियम उपयोगात आणत असताना, वापरत असताना व्यक्ती अचलाची निवड करताना तो त्या संदर्भात आधी आढळलेला असता कामा नये. तो त्या संदर्भामध्ये, त्या युक्तिवादामध्ये अगोदर आढळलेला असता कामा नये. अशाच व्यक्ती अचलाची निवड आपणास EIच्या नियमाचा उपयोग करत असताना करावा लागतो. आता याचं प्रातिनिधिक चिन्हांकित रूप कसं आहे, तर याचं प्रातिनिधिक चिन्हांकित रूप कसं आहे पहा. EX दुसऱ्या कंसात फाय एक्स म्हणून फाय न्यू. EX होतं, काढून टाकलं,
हे आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांसाठी EX होतं काढून टाकलं म्हणजे EIचा नियम. आणि EIचा नियम हा फक्त आणि फक्त संख्यापकीय नैगमनिक युक्तिवादातील आधार विधानांसाठीच उपयोगात आणला जातो. अशा पद्धतीनं एक उदाहरण आपण याचं घेऊया आणि त्या उदाहरणातून मग आपल्याला लक्षात येईल. क्रमांक 1 EX कंसात AX संधी BX. दूसरा आहे CM therefore EX दुसऱ्या कंसात CX संधी BX. हा युक्तिवाद आपल्याला सोडवायचा आहे. 2 नंतर आलेला 3 आधार विधानाचं रूपांतर करून घेत असताना EXचं अगोदर रूपांतर करून घ्यायचं आहे. EX गेलं अस्तित्वदर्शक उदाहरणीकरणाला EIच्या नियमाला अनुसरून A. या ठिकाणी आपल्याला व्यक्ती अचल M दिलेला म्हणून Mचाच उपयोग करावायचा आहे, दुसरं घ्यावायचं नाही, जे आता 4 ओळी सांगितलं त्याला अनुसरून. संधीला संधी, Bला B, X हे व्यक्तीचल जाईल M. क्रमांक 1चा EX आपण वगळून टाकलेला आहे, काढून टाकलेला आहे EIच्या नियमाला अनुसरून. 4 आपणास काय पाहिजे, C संधी B पाहिजे. C संधी काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला B पाहिजे. आपल्याकडं C इथं आहे, B इथं आहे, पण B संधी विधानाच्या उत्तरांगात आहे, त्याला बाजूला काढावायचं आहे. कसं करणार, अगोदर पूर्वांगात घ्या. BM संधी AM कोणत्याही संधी विधानाचा उत्तरांग पूर्वांग उत्तरांगात आपण लिहू शकतो. कोणता नियम, क्रम परिवर्तनाचा नियम, कम्युटेशनचा नियम. क्रमांक 3 कोणता नियम वापरून पूर्वांग उत्तरांग यांची अदला बदल केली, कम्युटेशन, क्रम परिवर्तन. 5 का केलं होतं, आपल्याला B पाहिजे होतं, निघेल का, आता निघेल. कोणत्याही संधिविधानाचा फक्त पूर्वांग जशास तसा बाजूला काढता येतो. 4चं सिम्प्लिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये सरलीकरण असं म्हणतो. आता 6 C आहे B आहे, आपल्याला C संधी B पाहिजे, मग इथला C घ्या, CM संधी, इथला B घ्या, BM. Cचा क्रमांक आहे 2 आणि Bचा क्रमांक आहे 5. कोणत्या नियमाने यांना संधीन जोडलं, कंजंक्शन संधीच्या नियमाने जोडलं. 6 नंतर 7 निष्कर्ष C संधी B आला का विद्यार्थी मित्रांनो, आला. आता EX हे अस्तित्वदर्शक विधानीय फलनापासून अस्तित्वदर्शक सामान्य विधान कसं मिळवायचं पहा. संधी असल्यामुळे येईल EX, दुसऱ्या कंसात CM निघून जाऊन X या व्यक्तिचलाचा उपयोग होईल. Bला B, M निघून जाऊन X. काय जोडलं आपण याच्यामध्ये, EX जोडलं. किती क्रमांकामध्ये, 6 मध्ये. EX जोडल्यामुळे काय येईल, EG येईल. अशा पद्धतीने आपणास या 4 नियमांचा अभ्यास करावयाचा आहे. या 4 नियमांचा पुरेपूर अभ्यास आपण करावा आणि जर याच्यातला एखादा नियम आपल्याला समजलेला नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलच्या चॅटबॉक्समध्ये आपली अडचण आपण मला पाठवावी. ती अडचण नक्कीच दूर केली जाईल आणि यापुढील तासिकेमध्ये प्रत्यक्षात संख्यापनिक नैगमनिक युक्तिवादांची सिद्धता कशी द्यावयाची याचा अभ्यास आपण पुढील तासिकेत करूया. आजच्या आपल्या अमूल्य अशा सहकार्यासाठी सर्व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.